बाबराव मग ऐकेल का पण तू पाहू म्हणून त्याला विचारू. अरे मी त्याला जवळ 3-4 स्थळ दाखवले हा ऐकतच नाही. अरे मी दाखवलं होतं एक. हा अरे एवढं भारी होतं. 4 जण भाऊ, तो 3 कामाला, हा. एक पोरगा घरी हा आणि माझारला पोरगा सर्व्हिसला होता. पाहायला गेलं पोरगी शाळेत नसते बरं का. हा हा पारलं आता काय सांगायला पाहिजे त्याला पटत आपण काय अजून लग्न व्हायला नाही हा. आणि कुशाला साडी होती पोर शाळेच राहते ती. आहे तर काळी जरकच आहे. हा काय मकडच आहे त्याच्यावर पडली कलरला. हा, मग आता ती काळीच होणार ना. हा बरोबर. काळ्याला कुठून गोरी होणार. मग काय हम्म. पाहू म्हणून त्याला आलं तर हा पटलं. पाहू जमलं तर जमलं नाही तर मग काय. मग काय नाही तर त्याला जर त्याचे 12 वाजून घ्यायचे असेल सोडून मोकळे मग काय. हा मग किती काय काय किस्सा ऐकायला येऊन असं राहिला. बाबू लग्नाच्या आधी यो बाबा छाती पाय ना याची हाय बस बस शिरपतराव बस. बस काय बस काय चल, लय करतोय? अवघड काय तुझं. काय काय आपल्याला बसतं म्हणजे आमचा वास यायला लागला काय? वास येतो का? नाही काय तकलीफ काय. हा? म्हणजे हो हो बस, हॅलो बस. चालेल जा. आंबाच होते अरे बस तुमचे संस्कार ओके. लागतील भाऊ आपल्याला आपल्या घराण्याला. पाहुण्याच फोन आलता काय? हा म्हणलं पाहुणे पाठवून द्या बस. पाय पाय कंचे भाऊ आम्हाला काळजी पण तुला काळजी नाही. कंचे भाऊ शिरपतराव पुरीच्या लग्नाला राणीला आहे ना स्थळ पाहिलं स्थळ हा. आताच फोन शक्य आला. काय? आताच फोन आलता. त्या लायकीचं सळच नाही आपल्या इकडे कोणाच्या? तिच्या. बरं मी दाखवलं तो कसा होता? काय करते ते 4 जण अरे लय शिकेल पोरग शिरपतराव शिये व्हायली शिये व्हायली शिये. सियाचं टियाचं पण आता हे पुढचं कोर्स झाले आणखी 2 महिन्यात कामाला लागणार आहे. अरे ती कामाला लागल लय इकडं सगळं आहे स्थळ आहे ना. बरे बाय कामाला लागली हम्म. तर ती कोणाची त्यांचीच होणार आहे ना ती. नाही आता ती महिन्यानं जाणं येणं परत करणार ती हा मग हा का? मग जाऊ दे गेले तिकडे आपलं पण मग जाऊ दे चांगलं होईल. हा कर बा असं. मग आम्ही टॉप पुरे करता जीव काढायचो आपला माणूस आहे बा. लायकीचं मागणं पाहिजे तर माणूस आहे ती. शाळेला तुझं परतकाची लायकी काढायचं असेल तर मग आता लोकांनी जर आपल्याला जर म्हटलं हा काय एवढं लायकीच आहे कुठलं का? मागणं होतं हा हे पाबळवाडी वाटतं ना? गोसाळवाडीचे. हा गोसाळवाडी का कोण पाहून होती? हे पाबळवाडीचे मामा वाटतं. हा गोसाळवाडी गोसाळवाडीचे ठोकरे ठोकरे आले माऊस मेवणीच्या गावची. त्या पूर्ण 10-5 गावात नवर नाही मला माहिती हा का? पुढं आपल्या पुढच्या लायकी सारखा काय गोसाळवाडीला हा सांग भाऊ. अरे ते गोसाळवाडी अशी आहे. शक्यतो आहे ना हो तुला इकत घेतील इकत प्रॉपर्टी सहित. हा काय करतो शिक्षणाचा भाऊ शिक्षण भाऊ हा, बस. आज आहे ना आपल्या नाशिक हा. जिल्ह्यात नगर जिल्ह्यात तरी तिला मागणं नाही हा 2 जिल्ह्यात. हा लयच आवड वाय. जळगाव जिल्ह्यात अशी तो पोर शिकते काय रे. ती आता ये होणार आहे ना कलेक्टर होणार हा मग बरोबर आहे मग. नाही मग बरोबर मग आहे बरोबर आहे. झाली तर नाही ना अजून. नाही वही महिन्यात झाले 5 झाले सगळं झालं हा का तिला तिकडं मी जाणार लांब पुढं बारामती हा बारामतीवरून विमानाला जाणार नाही आणणार हा बारामती ते मुंबई बाबा मुंबईवरून इकडं मग बाप पहिला अवघड आहे मग जावं कारभार. नाही मग हाय बर का मोठं नाही काय मग जायचं मग आपलं काय तोंड बांधवर करत माझ्या. हा नाही आमच्या इकडं मोठ्या बाबा तुमची तेवढी शिरपत्र एक शब्द बरं पाहून घेतला असतं. काय पाहतो अरे आला असता नसता. हा. गाजरा घाल इथं घाल. घराची काळा अंगाने सांगत भाऊ अरे घराचे अंगाने सांगत आहे. मग ते अंगण तर पाहिलं पाहिजे ना आपण. हा तिळव जायला पाहिजे ना. हं? का लांबून डोंगर साजरे करायचे. आता माझ्या पुढच्या आठी तुम्हाला सांगतो काय तिला जवळजवळ 20 मध्येची बिल्डिंग लागेल ये बाबू. त्यांच्या घरी 7-8-10 गाड्या पाहिजे बाबा हा आणि पोरगा 2-3 लाखाच्या पुरतं त्याला पगार पाहिजे पुरले किती पगार आहे. पगार किती पुरला कॅटरिंगला 17,000 राहील त्याला किती पाहिजे 3 लाख पाहिजे. हा मग आता या, नाही पुढचं वाढतंय ना तुझे किती बांगले किती बांगले तुझे. नाही मग मी अजून ते पत्र करतो राज हा का वा अरे, पाहिलं का लायकीचा. पावसाळ्यात आपलं घर बाजा बाजा गळत. मग? नाही नाही आणि त्याला 20 मजली बिल्डिंग पाहिजे. म्या घराची नाही श्रीमती दाखवली शिक्षण श्रीमती करून हा दाखवली एवढं केलं बघ जरा. हा का शिक्षण श्रीमती करून दाखवली जरा फाटके कपडे घातले तर पण पूर्ण शिक्षण हा केलं. मग आणि पोर आपली अशी हा इतक्या दिवस शिकली हा पर वर पाहणार नाही खाली पाहून खाली पाहून सगळं काम करते. बरोबर मग खाली नाही सगळं. हा नाही तर वर काय का रे बाबा? काय पुरी काय राहत हो. अरे भाऊ 7-8 गेलं का त्यांचं कुठं खटके जमा हा. त्यातलं तशी माय पोरी इतकी शिकली पण आज तिला माणसाचा सुवारा नाही नाही अजिबात नाही बरोबर. बरोबर आणि तिला आवडतच नाही तिला पहिल्यापासून नाही बरोबर. नाही आवडत तिला तुला नाही आवडत मला तो पोराला काय आवडणार. हा नाही आता मा होतं माझे सोडून पुरला नाही आवडत मा बरोबर. तिला माझ्या नाव कमवायचं विचत कमील काय लवकरच ऐकायला येईल. बघ
तिच्या जोर आहे ना कॉलराची टाईट करून चालतो समाजामध्ये. हा 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 बरोबर आहे बरोबर बरं पुरीवरून आहे ना कपडे आज धुतले कर नाही कपडे दुती बायको बघा हा तुला सांगतो जर लग्नाला जर गेलो रे गेलो हा प्रत्येक जण महापाशी येऊन बसते हा. कोणच्या दारापुढे जाऊ या शिरपतराव चाय घ्या. म्हणजे पुरीमुळं बा पोरी तुला मान आहे बरं नाव झालं तुझं अरे, नाही आज आहे पोर ना, जायला लाईल पण आज तुला सांगतो नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा नगर जिल्हा हा सगळ्या जिल्ह्यात आपलं नाव विकतो पुरीमुळे. अरे बाप अरे लय मागणी आली त्याला म्हणलं पोर त्यांना तर डायरेक्ट बारामतीलाच हा कारण तो श्रीमंत भाग आहे. हा बरोबर. बरं हा मग मोठमोठे मग गोसाळवाडीची नाही चालायचं मात्र छत्रीची मागणी येते तिला हा पण बरोबर मी नाही म्हणून सांगितलं. काय फोन करू सांगू का नाही नाही मला सांगता पाहुणे जाऊ दे मग, तू नाही म्हणतो मग आता नाही आपलं काय? तुम्ही ना दुसरं पाहून घ्या म्हणा आपले तुमची लायकी नाही म्हणा त्यांच्या घरी. हा बरोबर नाही रे बाबा मी काय बोलू एवढं आम्हाला काय नाहीचा विषय नाही हा नाही तर नाही बस. हा हॅलो माग द्या माग थांब थांब मी सांगतो बरं हा ते पाहुणे काय म्हणता बोला हा हा बोला नाही टाका का हम्म. हॅलो बोला हा पोर आहे ना नाही हो तुमच्या लायकी नाही आमच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसायचं. पहिलं का आपली चौघायला आता ही. आयला आता जे येडेच आहे आमचे तू आयला जो बाबा ये हार त्याच्यावरचे अय अय रेड बॉल रे यांना बघते कुकुडे जमान यांना जेवण भेटेल अशी गमत. ए शिरपतराव अरे इज्जत नको घालू, ए आयला शेर तू नाही नाही नाही, नाही, ए! नका येऊ तुम्ही अरे ते मेवण्याचं जोडीदार आहे असं काय करू राहिला तुम्ही कुठं आम्ही कुठं अरे इज्जत काय घाल काय द्यायचं बोलायला तिकडे? फोन घे रे बाबा बाबूराव फोन घे, घे घे. हाय, आमच्या गुडघ्याच्या खाली हाय, फोन घे हा काही बोलल हा परत फोन न करू हा याबद्दल हा आपल्या शिरपतराव दे रे ठेवा फोन एवढं बोलायचं काय करायचं शिरपतराव लायकीचे का त्याचा मेवरा जोडीदार होता माहिती आहे का? महासा जोडदार पण ते लायकीचे का आयला तू मेवणं काय म्हणायचं दाजीने कोणाच्या हातात फोन दिला म्हणजे बट, अवघड आहे ना तुमचं नाही नाही याचे फोन आपण नाही म्हणायचं ना कशाला बरं, बाकी मी काय ते सगळ्या विषय सोडून दे काय त्या पोरला तर म्हणा त्याला 35,000 रुपये पगार आहे 35,000 रुपये हिला होतं का अरे बाबा सीए तो 35,000 पगार नाही तो 3-4 लाख रुपये कमी तो महिन्याला अरे काय शिरपतराव ए, जाऊ दुसरं दाखव आपण त्याला जाऊ दे. हा हा नाही तुम्हा पैसे चला ये हा तुम्हा पैसे बसते मूर्ख बनाय हा का? हा का ए बाबा जाय तू जाय मी तिला आहे ना गाडी बुक केली कुठे कुठे लाईट वरची नवीन आहे का हा आज स्कूटी म्हणतो का हा. हा, बरं जाय बाबा जाय 1.5 लाखाला हा का वावर गाठवलं इकडे पण मी ना नाक जाऊन दे पण 100 जाऊन द्या ना माणूस ते हा आलं लक्षात आलं ते आता बरोबर आईला जरी तुमच्यामुळे टाइमपास झाला मावला ए बाबा नको ये जाऊ रे बाबा तू ते तोंड पाहू मा काम होतं का नाही दे म्हणते ए तू जाय जातो कधी आता तू घाली तोंड घातलं का तोंड ऐकायचं ना आली ते शिका ऐकायचं माणूस म्हण काही बोलतच का यायले चव घातली आपल्यावाली चौथ घातली नाही हा याला कपडे नाही राहते घालायला हा हा एक ड्रेस 8 दिवस घालतोय हा. आज 2 सोन बाहेर निघाला नाही हा लय नाकानं काय फुट राहिलं याला कळलं आता काय ते चाल बर चल राजू मोर दे आपण ऐकतो तोय राहिलं ना ना. आपल्याला शरण येतो हा तुम्ही म्हणतो ते नाही मग त्यावेळेस दाखवू ना मग चल. टायमाला चल तू कधीची 8 दिवस झाले तुला फोन करते काय चाल माझ्याबरोबर चाल माझ्याबरोबर हां तू त्या ठगीकडे चक्रा मारिते सारख्या काय कामाला मारित राहते ग ठकीकडं चक्कर मारायचं एकच कारण होतं काय तिला ना मी शेजारी ती नाही का ग आपली काय त्याचं नाव मनीला म्हटलं होतं ब्लाऊज शिवते का ठकी म्हणजे तू चालली तर बाई पण घेऊन जा आणि ती काय बोलली ती मला मी नवीन ब्लाऊज शिवते तर 2 पैसे कमी घेईल म्हणजे शिलाई मी काय केलं ठकीला डोकं मग ती काय म्हणजे माही पण घेऊन जा 2 पैसे तुझे कमी होते 2 पैसे नाही कमी होते म्हणून मी काल जाते ठगीकडे तुला माहिती ना आणि किती गोंधळ तुझ्याकडे राहतो आली तिच्यावर होती तर तू कुठं ठिकाणावर राहते कधी भाजी तुला घ्यायला माहिती ना तिचा नवरा कसा आहे काल जायचं तिथं सारखं 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 जाऊच नाही ना आपण बसलं काय वहिनी हा काय भाजी काय नाही कुठे निघाले त्या पुढला गाडी घ्यायची ना कुठे कोण तुमच्या पोरीला हा झालं भाऊ काम हा का नाव कमावलं पूर्ण आपलं नाव बाई आम्ही लग्न बिग्न नाही हा करायचं इकडे माग नाही का आपल्याकडे नाही तिला डायरेक्ट बारामती इकडं नाही बारामती हो हो का बरं इकडे पुणे मुंबई काही नाही का हा तिकडे झालं पुणे बारामतीत आलं पण मग आता गाडी का बरं घ्यायची लग्न करायचं तर बारामती साईडलाच काय बरं असं तिकडे नवरदेव तसे ना श्रीमंत लोक श्रीमंत आता आपली पोर का हलक्या दर्जाची राहिली का नाही हा लय शिकवली लय
हा ना बाई लयच पार आता अधिकारीच होणार आहे मी ऐकलं ना. झाली झाली का उभय 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 मग आता पैशाच्याच गड्ड्याच गड्ड्या बाई. नाही 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 का हा? हा ना पेढे नाही भेटे रिकामीच खबर सुनो काय झालं असतं का आता ते गाडीचे आणि याचे पेढे देणं मोठी गाडी आणायला चालले का छोटी गाडी? डायरेक्ट जोड जिल्हा आहे का जिल्ह्याच्या ताब्यात राहणार नाही 4 चाकी आणत्या का 2 चाकी? नाही नाही 2 चाकी 4 आता तिला तर लाल दिव्याच्या गाड्या भेटणार नाही. तिला काला गाडीची गरज हो आहे का आणि ती मला म्हणत तुम्हाला एक लाल दिव्याची गाडी दे एखादी जुनी पाणी तुम्हाला घरी फिरायची होती घरी फिरायला मग तिला काय त्याला तशी गाडी अधिकाऱ्यांच्या गाड्या देते नाही ना घरी एक 4 व्हीलर घ्या ना काला 2 व्हीलर मध्ये पैसे घालू द्या घेऊ. इकडे आले का मग मस्त तिची फिरत नाही जाय नाही 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 मग त्यांना काही नाही आधी काढला सगळे त्यांच्या हातात आहे. म्हणजे मग ती लाल दिव्याची गाडी तुमच्या घरी राहील का हा घरी आपल्याला इकडे तिकडे शेतात मग आता ती जाऊ दे पण नाव कमवलं नाव हा रेकडं कमवलं हा लय भारी बाई तिचं रेकडं कोणी मोडू शकत नाही. हा ना तुम्ही लय नाशिक जिल्हा नगर जिल्हा जळगाव जिल्हा सुद्धा ते रेकडं कोणी मोडू शकत नाही. पाय पाय आता मी पण शिकवणार आहे माझ्या पोरीला सही एवढी तुमची ऐपत आहे का? म्हणजे तुम्ही आम्हाला काय आता कचरा समजू राहिले पाहिजे असं काही त्याला पोर जिद्द लाग आमच्या परिणामी शिकू नाही 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 नाही, नाही. तुम्ही शिकवलं पोर जिद्द लाग ती पूर्ण आजपर्यंत नाव वाढवलं माझं नाव. बरं बाई आमच्या हाय अजून राव झाला असेल का? हा शिरपतराव झालं पहिले शिरप्या म्हणायचे ना शिरप्या जातं शिरपतराव झालं बरं प्रत्येक शाळेत गेलं ना लगेच मला बोलतात हा का हा सत्काराला सत्काराला हो सत्कार सत्कारामध्ये काय देतात नाही नाही पुढला मी जेलमध्ये दिला ती पोरी ती शिकली सत्कारामध्ये काय काय देतात मायाच मला बक्षीस आलं इतके निमगर भरले बक्षीस आहे काय सांगायचे टावेल टोपी नाही 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 का फोटो द्या फोटो ट्रॉफी द्या ट्रॉफी ट्रॉफी द्या त्या ट्रॉफी असं त्यांचं मग म्हणणं. लय मोठे ट्रॉफी झाले असतील अर्ध घर भरले काय करते अजून तर पोरीला काय काय मिळेल अरे माहिती? अरे तुझं काम झालं आता काय करा घर बी बांधून घ्या एक लिहू का चांगलं. मी का झटकाय लिहू हा जाऊ का ग नको नको झटकायला तर. अगे तो ते ट्रॉफिक पाहिलं तर चक्र होऊन पडशील. हा लाखाची एक वस्तू आहे. बापरे बाप. घरात का मग आता ती कामाला लागली का मोठा बंगला बांधतो जो 10 मजली एक मजली त्याला ठेवतो एक मजला राहिला हा मजली बांधणार आहे का गाडी पार वर बंगलो जाणार असं बंगला बनवतो ऑटोमेट डायरेक्ट असं ते पार्किंग म्हणते ना अशी वरती डायरेक्ट बरे बरे पण लई चांगलं बरं का नाही चांगलं मग आता पेढे बिडे एकदाच द्या दोन्हींच्या आम्हाला हा चालेल मी अजून घर पाहिलंच नाही शिरपतराव ऐका ना जरा लवकर घर बांधा बापा माझी जीव येतो रक्कम घर- बाहेर तरी भेटत घर काय? गाडीवर कशी जाती ती कामाला जर लागली ना एखादा आम्हाला रेडी मी तिकडे बंगला घेऊन टाकी मुंबईला मला ठेवणार नाही ती. हा ना तुम्ही बी जाल का हा मग खटलं तुम्ही झालंच तुमची फॅमिली जाईल मग काला या कधी मध्ये आले बंगले तिकडे मुंबईला हा का मुंबईला घेतला का मग नाही गेणार ती कामाला आता जायडवा पुढच्या महिन्यात ना हा हा तुम्ही पहिले गावावर बंगला बांधणार आहे का याच्यात घेणार आहे मुंबई तिच्या म्हणा तिला आबा ती ना बारामतीला नाव तिकडून महिन्यानं बसते का मुंबईवरून तिकडं डायरेक्ट एरोप्लेन मध्येच नाही 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 नाही, तिला दक्षिण कोरियावरून येऊन जाऊन मुंबईला ती ड्युटी करणार आहे दक्षिण कोरिया म्हणजे तिकडे ड्युटी का ड्युटी तिकडे लागणार आहे तिला हो बाय 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 लय बाहेर झालं पण मग तिथून इथून तिथं जाऊ दे हा? या 4-5 जिल्ह्यामध्ये मा पुन्हा नाव कमावलं नाही बरोबर एक नंबर आनंद जास्त होते मला आनंद सुरू नाही रडू नका अहो लय चांगलं झालं लय चांगलं झालं हाय की नाही अगं लय डोळे चांगलं बारीक झालं. झालेत ग मग चांगलं झालं आता काला रडता नाही आनंद जास्त आनंद जास्त होता आनंदाची मला दुःखाची नाही आनंदाची चांगलं झालं बरं का लई गोड झालं आणि अजून काही ना लग्नात 2-3 स्थळ आले मला अजून 5-6 वर्ष लग्न नाही करायचं नाही माझ्याकडे एक स्थळ चांगलं भारी होत नाही नाही कुठलं गोव्याचं नाही तिकडे गोव्याचं आहे तिकडे लय उघडे नागडे लोकल तिकडे नका अहो ते मुगडी नागरी म्हणजे काय आपली का गोव्याला म्हणजे नाही नाही पुढलं ते वळायला लागेल तुझं शिरपतरावजीचं एवढी जाईल मोठी त्यांची बिल्डिंग आहे आणि मोठे मोठे हॉटेल आहे एवढं भारी आहे एवढं स्थळ. शिक्षण झालंय तर ती गोळ्या शोभणार नाही का बरं नाही शिरपतराव? नाही पण ती गोळ्यातच शोभत नाही नाही हिला मर्यादा ही डोक्या माझी पदर खाली पडून देते ते कपडे काढून जाईल का ती बरं येऊ का शिरप्याला काम आहे बाबाच्या गावात. तिथं बसतो, तिथं अगं, पण आता त्याच्या पोरीचं एवढं झाले म्हणून तो मारतच बडा घ्या काय म्हणतो बंगला कसा बांधल त्यात गाडी अशी 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 गाडी जाईल मध्ये आता ती अशी जाईल का अशी जाईल ते काय माहिती आपल्याला जाऊ मोर त्याच्याकडे आहे म्हणून तो बोलवतो मग आता आपण काय बोला तो बोलू देतो का त्याचं एवढं आहे तर एवढं करून सांगत होते अजून सांगतो मग जाऊ दे बाई चाल मरू दे
आपले आपले काम आपलं आहे तेवढं बरं आहे, चांगले जेवढं अंतरून तेवढं पाय पसरावं माणसाने, मग काय सांगायचं. चालतंय. चाल. अच्छा काय 11चा टाइम दिला आणि काय 11:15 झाले. काय पद्धत आहे का हिची? हिला येऊ दे बघा. कधीची काय नाही करावं, घरच्यांची दररोज दररोज बाहेर काय जायची वाट बघत होती. ए मेंटल तुला कळतं का? काय कळतं? काय केलं मी? 11चा टाइम दिला, किती वाजले? घरामध्ये मम्मी पप्पा ते सगळे बसलेले होते. काय करू मी? सांगता बरं तू. दररोजचं नाटक तेच काय? दररोजचं नाटक काय? त्याला मम्मी पप्पा बसले, मी त्याला मी काय करू आता? मी त्याला काय करू म्हणजे मला ते असताना मला त्यांच्याकडून बॅग सुद्धा नाही घेता आली. मला माहिती आहे का, मी तशीच आली पळून बाहेर. चांगलंय, चांगलंय काय? चांगलंय. माझ्या याच्यावर बसून आली तू. हो मग तुला सगळं काही घ्यायचंय आता. काय काय सांगितलं आता ते तरी सांग मला. मी काहीच सांगितलं नाहीये. मी डायरेक्ट निघून आली घरातून. ते काही नाही नाही, कुठे चालली माय काहीच बाप, नाही काही काही सांगितलं नाही. त्याशिवाय तुला विचारलं पण नाही. त्यांना माहिती मी बाहेर बसलेली होती. हा मग ते घरामध्ये त्यांची चर्चा चालू होती कसल्या तरी गोष्टीवरून. मग मी निघून आली बाहेर. हुशार आहे तू. का बरं काय झालं? काही नाही झालं, टायमात आली तेवढंच बरं झालं. मग काय नसते आली तर मग फक्त इकडे तिकडे थोडा टाइम झालेला आहे. इकडं तिकडं हो जाऊ दे बाबा, जाऊ दे. मग काय आता काय काहीच ठेवलं करायचं? नाही ना घरी? काहीच नामोनिशान म्हणजे काही कोणाला काही डाऊट येईल असं काही नाही. काहीच ठेवलं नाही. फक्त परत अंगाच्या यायचं नाही बरं कपड्यांवर आपल्याला. आली मी. परत यायचं नाही आपल्याला. मी येणार पण नाहीये. काय करायचं सगळं तुलाच करायचंय आता. बरं नंतर परत म्हणायची हा मी कपडे पण नाही काहीच आणलेलं नाही. हा, हा राहते तू ती. म्हणशील मला पैसे बिशे आणले का आता दागदागिने? मोकळी राह. त्यात काय आता हुशार आहे तू. आता बस गाडी चालू करत होती का? म्हणजे मी बसल्यावर गाडी बी चालू होत नाही का? बस तू ओरडू काम बसली का? हा बसली. यायला पाहिजे तू का? पेट्रोल पण नसेल टाकलेलं. एवढा कंजूस आहे पैशाच्या बाबतीत. सगळं झालंय टाकून. तुझी वाट बघत होतो. असं आहे काय? यायला बाप तर लय मोठे की गाजू दादा. 3 जिल्ह्यात महापुराला मागणं नाही म्हणा. हां ना आता कशी गेली पोर पळून. हां मैत्रा रे गर्वाचे घर खाली वाच्या कवाय पण लय छाती फुगून चालत होता. थांब आता मी मित्राला बोलून घेतो ना साम्याला जर कळालं ना भाऊ लय हसत येईल माग. हॅलो कुठे? हॅलो, काय झालं बाबूराव? काय करू राहिले तू? मला येते ना. अरे बाबा लय भारी झाला चमत्कार. काय चमत्कार झाला? अरे जो डरकाळ फुटत होता का शिरपतराव का? शिरपतराव. तू गावातले डार्क मोठमोठे झालं त्याचे. हा हा. 3 जिल्ह्यात मला मागणं नाही म्हणून महापुराला. हा लई इज्जत घातली त्यानं माझी. पण तुला सांगतो सामा हा. मा समोर गेली एका जणाच्या मोटरसायकल. काय बोलतो काय बोलतो? मग बर हा. हॅलो, सगळं काम सोडून येतो आता. तू पाहिलं माझ्याजवळ ये. हा लगेच 5 मिनिटात लगेच ये बरं. लगेच आलो. ठेव का? हो ठेव. आयला लय मी म्हणून वागत होता पण माहीत राहा जिरावरी पुरीनं बनतावाली. हायला लय बोलत होता बाबूराव. काय आहे का फोटो बिटो आहे काही? अरे पोट तुझा काढले. दाखव ये बाय. पाठव त्याला व्हॉट्सअपला पाठव. चला ना व्हॉट्सअपला पाठव. ये बाय. टाक तू व्हॉट्सअपला टाक ना व्हॉट्सअपला. मी फोन करतो. टाकला टाकले का? टाकलं तिन्ही टाकून दिले. आता कॉल लावतो. कॉल हॅलो शिरपतराव, काय चाललं? हा व्हॉट्सअप फोटो पाहिजे जरा. पाहिले का? हा कस काय फोटो? कोणी ओळखीचं वाटतं कोणी? हा ये मग आता ये. आम्हाला माहिती ये, तुला सांगतो बरोबर. हा ए बस बस. नाही आता बसू नको. हा? आता बसायचं नाही. नाही? आता तो बसणार नाही आपल्या सोबत. आता त्याची लायकी नाही बसायची. बर हा येईल तो आता बरोबर. अरे ते माझे मेवण्याचे जोडीदाराची सकाळी नाही का आपण त्याला म्हणलो एवढी इज्जत घातली, पण देव पाय ना कसा लगेच चमत्कार. 1 दिवस बी नाही जाऊ दिला आड. अरे काय 2-3 तास गेले फक्त. मग 2-3 तास गेले फक्त. हा तबा दिसतो पाय. अरे बापरे तोंड पाय. आला आता काय खाली मान घाली तर झाला. पाहिले वाटतं फोटो पाहिले. लय लवकर आलं रे. जाऊ जरा. काय चाललंय? फार तोंड सोडलं. हा नको हा खांदे हात नको ठेव. नका लायकीचे माणसं अरे खांदे हा. हात ठेवा. ते बरोबर आहे. हा ते बिन लायकीचे माणसं आले ना, आपण त्याला जवळ उभं करलं ना, बरोबर हे काय कमी आहे? हा? भाऊ येते का? कुठे येते का वावर इकडून?
घेतले का हा नाही नाही शिल्लक नसेल शिल्लक नव्हती का कुठे शोरूमला का बघ का वावर गेलं नाही वावर मी घेतो चल एका पायावर घेतो बोल चल. पाटके बोल किती आहे बोल बोल किती द्यायचे बोल नाही आता गेलं कोणला स्कूटी तो हा कोणला हा, गेले कोणाला हा ते? काय कोण याच्याकडे हा ना बायको आहे मेंटल त्याच्या बायकोला चालता येत नाही हा हा बघ काय या डबान बसलो तो आता हा? डबा दे त्याला डबा आता हागत होय रे हा बस आलं तू तर लय डार्क नाही पडायचं रे हा अरे बर काय खायला तोंडात जाईना ना हागायला मुंडा वाटत येईना कस काय येईल आता कस काय येईल वाटतं कसं पण मग आता आतून कसं कसं वाटतंय असं हा कसं वाटतंय भावना कशा काय उफाळत आहे अरे तुला आम्ही चांगलं म्हणत होतो तो ऐकलं नाही तुला वाटतं येड्या आम्हाला सगळं माहिती होतं हा चांगलं सांगत होतो पोरीचं लग्न कर लग्न कर लग्न कर हा पण डायरेक्ट बोलता येईन आम्हाला हा कणले की बाळीचं काम आहे का रे बा मग लई नाव कमवलं बाई सगळं गाव- अख्ख्या गावात झालं का अख्ख्या गावात गावात मी काय म्हणतो तुम्हाला चौघांना माहिती ना चौघाला चौघाले ग्रुप अख्ख्या गावात ग्रुप टाकले कोण टाकले मग काय त्याच्या काय आईला टाकलं कोणा काय रस्ते माहिती? आणि मी काय म्हणते अशी गोष्ट पसरायला येळ नाही लागत मजा काय मजा बर का अशी गोष्ट पसरायला येळ नाही लागत मग असं. बाई मी पर गोव्याचं स्थळ सांगितलं तुम्हाला म्हणे उघड्या बाया म्हणे ना गोव्याचं नाही, बारामतीचं उघड्या बाया म्हणे हम्म. बारामती तरी मी सांगायचे शिरपतरावला कलेक्टर म्हणा म्हणे माई पोर कलेक्टर मोठा बंगला ते ना एवढं बाबू मोठं हा. काय काय जा लागत होतं ती ना पण चांगला एखादा खानदानी करायचा पोराचं ते वांटेड पोर तो बिगेरी येतं कळालं तुला आता बिगेरी होता तो बिगारी येतो गावठीच्या आता खाली लक्ष नाही ठेवलं का कधी बर का तो बिगेरी तो पर्याय शिमट्याच्या गोण्या उचलीत हा काय नाप कापलं आमचं वाटा बांधून गेलो होतो ना बरोबर लाल देवाची गाडी कुठं आता बसल नका वहिनी खापल्या काढून डोकावरच्या याचं ना अहो, तुम्ही तर म्हणे अहो, आम्हाला कचरा समजत होते तुम्ही मी म्हटलं वैडी म्हटलं गोसाळवाडीचा पोरगा आहे हा 14 जण भाऊ आहे म्हणलं एकत्र फॅमिली त्यानं लायकी काढली लायकी काढली लायकी पण काढली यानं तुम्ही घोसाळीचं मी गोव्याचं होतं हा, गोव्याचं पाय. रिसॉर्ट बिसॉर्ट बंगले बिंगले एवढं काय काय अरे दाखवलं सांगत बापरे. होते मी त्यांचं हा नाही नाही बाई माझी पोरगी का अशी करेल का तशी करेल का बाय, 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 बरं बाय, मी काय काय शिरपतराव मंडळात सांगितलं का हा? होईल एका बाजू उड्या मारित असेल मग काय हा? आणि आम्हाला काय म्हणे माहिती का अजून म्हणे तुमच्या पोरी नाही शिकू शकत एवढं आणि अशा तुमच्यात वेळेस- काय अवकात आहे म्हणे पोरी शिकवायची हा. आमची अवकात काढली होती हा. मग हा, आठवते का विचारा अहो नाही बी शिकले एवढ्या तरी चालल हा. पण आहे ना खानदानी राहिल्या पाहिजे संस्कारी राहिल्या पाहिजे त्या माहितीये का 2 अक्षर कमी कवाय ना पण याच नाक नको कापायला बाई आई बापाचं तो काय याच्याकरता शिक्षण केलं का तिचं हा अरे काय शिरपत पैसे घातले रे मी शिक्षण काय उपयोग झाला काय उपयोग झाला गेला पाण्यात टायमिंग ज्याचं होतं त्यानं नेलं पैसा घातला बस संस्कार नाही लावले ए ज्याचं होतं त्यानं नेलं हा बस तुझं सगळं वाया गेलं हा शिकवली ठीक आहे लक्ष द्यायचं होतं पोरगी मग? काय करते काय नाही अरे पाहिजे. आई बाप शिकते आणि पुरी द्या आता ठीक ज्याच्या आहे, राहते त्याच्या बरोबर होऊन आपण ते जात्या म्हणतो का आई बाप काय सगळ्या गोष्टीला मला मागायला सगळं पोरीच्या मनाने काय करायचं शिकवायची काही मला नाही नाही काय करायचं शिकवायची पुरी आवडल्या हा असं नाही शिकू द्या शिकू द्या असं पोरी. नाही. 10वी 12वी झाले म्हणजे लग्न करून टाकावा पण मला हा? म्हणायचं तिने पण आज त्या बाबांनी काय कळना शिकवलं काय तिने त्यांनी असंच चुकी केली करायला का पाहिजे, असंच करायला असं पाहिजे. करायचं नाही. सुट्टी नाही शिरपतराव सुट्टी आई नाही. आई बापाची इज्जत राहते सगळं राहतं त्या पुरीची इज्जत राहते कोणत्या आई बापाने वाटव पोराची नाही जात इज्जत. पोराची इज्जत जात नाही दुधला तांदूळ येतो विषय बदलून दुसरा काय विषय सांगायचा काय दुसरा चावलं काय सांगू आता तू तर आलं काय तेच सांगायचं चावलं ना आम्हाला हा? तू तर आम्हाला तेच सांगायचं आल्याला त्यांनी म्हणे शिकवली ते सगळं झालं पण तुम्ही जे बाता करीत होते ना मोठ्या मग त्या चांगल्या नव्हत्या तेव्हा याला हलकं त्याला फुलकं तू आम्हाला आहे ना किंमत देत होता किंमत तू म्हणायचा काय बसावं याच्याजवळ हलकट वांदार हलकट हा. तर काय हा जेवढी छाती फुगत नव्हती तेवढी फुगून काय सांगायचं म्हणतात काय जातो घरी बायकोला सलन लावायचे हा. तिने आतरून घातली डायरेक्ट तर सलाड लाव आणि तिचा तपास करा कुठे गेली आणि काय आता ते काय ती फोन नाही उचली कळवलं पोलीस नाही स्टेशनला का पोलीस स्टेशनला कळवलं आता कळू काय करायचं त्याने रजिस्टर करायलाच आधी 24 घंट्याची पहिले ते तपास लावणार आता ती शिकेल वयात सवरेल, आहे. तिला सगळं समजतं मग आणि वयात आहे ते काय आता रजिस्टर आहे ते काय अनपेड आहे काय मग मग तिला दवाखान्यात तू दवाखान्यात नाही तर झोपी लाव तिला मग आम्हाला काय करायचं बरं जाऊ द्या हा. विसरून जा आणि एवढं पुढे ना तुम्हाला माहिती ना कोणापाशी बाहेर गावाला कळू नका देऊ बाहेर गावलं म्हणजे आता आमचे नाते सांगणार आम्ही आता तुला काय 17 पुरे आता तुला कोणत्या दुसऱ्या पुरीची लग्न करायची तेवढी तर पोरगी होती तुला निघतो
मग एखादा पोरचार झाली येईन ती घरी. हा का? पोरला तिला पाहिला का मग आता घरात घेणार का परत? नाही नाही म्हणजे पोर स्वार करता पाठवली का मी काय म्हणतो, आता ते ना बायकोला ना हा. दवाखान्यात घेऊन अहो, बसा बसा नाही नाही अजून तिला काय काय सांगा ना. नाही नाही नका नका नाही ना काय असतं ना. ए, शिक्षण सांगितलं असतं ना शिरपतराव. आता अरे गेली शिक्षण तर सांग. आता नाताला पाळणा घेऊन ये जा आता नाही आता गेला आरामात येऊन. अरे वहिनी आहा असा बोलायचा काय सांगा. अहो, लय बाता हा? मारायचं ते नाही आम्हाला म्हणतो तुमच्या पोरीने काय अधिकारी होणार काय शिकायच्या नाही काय अवकात आहे का? माझ्याकडून सकाळी फोन घेतला. अरे 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 असा बोलायचं आमच्या पाहुण्याला. अवकात काढले अवकात हं? आमच्या अवकात काढले ऐकूनच घेत नव्हतं शिरपतराव पोरीच्या बारे. नाही नाही नाही. जाऊ द्या ह्या बापन कोणाला कवाय ना असं नको व्हायला. आज आई बाप काय येडं म्हणून नाही शिकवती काय असं नाही करती किंवा म्हणत त्याच्यासाठी नाही करीत कोणा मागे निघून जावा पोरीने बी नाही करायला पाहिजे असं. आज रांचं पाण्याचं पाणी करून रक्ताचं पाणी करीत त्या आई बाप पोरींसाठी. ए चला काय बस आपण त्याला नाही टेन्शन ना आपण टेन्शन घेत हा, बसतो आपण काय काय आला घ्यायचं चला घरचं खायचं आणि जगाचं उठे करायचं करायला पाहिजे होतं आज पण जाऊ दे पूर्ण असं नव्हतं करायला पाहिजे. पोरे नव्हतं करायला लागत आई बापाचं नाक खाली केलं आपल्याला ते म्हणायचे नाही, जाऊ दे, बाकी दुसरं चांगलं आहे, जाऊ दे, काही आहे तो माणूस आपल्याच ते मोठेपणा होता त्याला. मग नव्हता असं केला. त्यानं एवढे उडी मारली आजकाल म्हणजे पुरीला समजायला पाहिजे होय. हो त्या बाईला भेटून त्याचे दवाखाना उद्या पण जाऊ आपण उद्या किती हा भेटायला जाऊ त्या आईला हा आताच नको ए आपण उद्या आज संध्याकाळी जाऊ वाटलं हा हा जाऊ जाऊ. उद्याकडे जाऊ. ए येऊ का मारे ये, जनावर बांधायची ये चालेल. चारा पाणी करायचं मी बी आलो मला बाबा बाहेर येत होतो. हा, चला पुढे तिकडे चालले का चल मला जायचं तिकडे चल. अवघड